नमस्कार मित्रांनो, शेतकरी ज्योतीच किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण पौष्टिक अशी काहीतरी वेगळी अशी रेसिपी करणार आहोत। आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाच्या टोस्ट, ते पण अगदी आपल्या स्टाईलमध्ये। मुलांच्या शाळेंची सुरुवात झालेली आहे, त्यांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी मस्त असा हा नाश्ता आहे। तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा, मुलांना अगदी मनापासून आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। मी इथं एक वाटी मोठी वाटी घेतलेली आहे, जी गव्हाचं पीठ। पौष्टिक अशी रेसिपी आहे आपली। तर आता याच वाटीने मी पाऊण वाटी रवा घेणार आहे। रवा सुद्धा आपल्याला गव्हाचाच घ्यायचा आहे, त्यामुळं रेसिपी आपली पौष्टिक बनेल। हे बघा, पाऊण वाटी मी इथं रवा घेतलेला आहे। गव्हाचं पीठ, रवा आणि आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तुम्ही अगदी चिमूटभर मीठ घातलं तरीही चालेल। पौष्टिक अशी रेसिपी आहे आपली आजची, त्यामुळे चवीने बनवायची आणि चवीनेच खायची अशी रेसिपी आजची आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचे हाताने, सगळं एकजीव झालं पाहिजे। आता आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आणि रवा घेतला, त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत। मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे इथं। मेजरमेंट नीट लक्षात ठेवा तुम्ही। आता ही साखर मी वाटून घेणार आहे। हे बघा, मी साखर वाटून घेतलेली आहे। आता ही या पिठामध्ये घालून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय। चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता लागेल तसंच पाणी आपण या पिठामध्ये घालणार आहोत, कारण पिठाचा जो डो आहे, म्हणजे जो गोळा आहे, तो आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असा मळायचा नाहीये। एकदम मध्यम असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी लागेल तसंच ॲड करा आणि हा गोळा छान प्रकारे मिक्स करून घ्या। तुम्ही याच्यात पांढरे तीळ घातले तरी चालतील, मी इथं पांढरे तीळ घातलेले नाही आहेत। पिठाचा गोळा करतानाच थोडेसे पांढरे तीळ भाजून घेऊन मग त्याच्यात टाकून ते मळून घ्यायचे। पांढरे तीळ भाजल्याने काय होतं तर चव छान येते, ते कच्चे लागत नाहीत। हे बघा, आता इथं आपला गोळा छान प्रकारे मळून झालेला आहे। तर मी आता याला तेल लावून या गोळ्याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी फुगण्यासाठी ठेवणार आहे। बघा, तुम्ही बघू शकता, मी हा गोळा जास्त घट्टही मळलेला नाही। हा गोळा खूप छान प्रकारे आपल्याला मळून घ्यायचा आहे, तेव्हाच टोस्ट आपल्या छान बनतील, एकदम चविष्ट होतील। जेवढा तुम्ही गोळा मळून घेणार तेवढा तुमच्या टोस्ट चांगल्या टेस्टी आणि चविष्ट होणार। आता गोळा आपण एका भांड्यामध्ये फुगण्यासाठी ठेवून देऊया। साधारणतः 20 मिनिटे तरी हा गोळा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे। आता हा गोळा आपण साईडला ठेवून देऊया आणि याच्यासाठी लागणारी स्लरी तयार करूया। अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि रवा दोन्ही मिक्स आहे, ते मी इथं घेतलेलं आहे। मिठाचं प्रमाण आपण गोळ्यामध्येच घातलेलं आहे, जो गोळा आपण टोस्टचा मळलेला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी मीठ इथं घालणार नाही। तुम्हाला जर मिठाचं प्रमाण चांगलं हवं असेल तर तुम्ही या पिठात सुद्धा मिठाचं प्रमाण थोडंसं घालू शकता। ते अगदी चिमूटभर, स्लरी अगदी पातळ करायची आहे, इतकी पातळ नाही की ते आपल्या टोस्टला चिकटलं नाही पाहिजे। तर एकदम अशी मस्त अशी स्लरी तयार करून घ्यायची। पाणी जसं बसेल तसंच घालायचे, छान प्रकारे फेटून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात लम्स म्हणजे घाटी नाही झाल्या पाहिजेत। तुम्ही बघू शकता, मी लागेल तसंच पाणी घालते। स्लरी तयार आहे आपली। आता ही स्लरी आपल्याला पिठाचा गोळा तयार चांगला भिजेपर्यंत स्लरी सुद्धा साईडला ठेवून द्यायची आहे। आता झाकण ठेवून देऊया। आता पिठाचा गोळा छान प्रकारे भिजलेला आहे, तर मी इथे एक डिश घेतलेली आहे। आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे लाट्या लाटण्यासाठी, अगदी थोडंसं तेल लागतं। पिठावर या लाट्या नाही लाटायच्या। जर तुम्हाला पिठावर लाटायला आवडत असतील तर त्या तुम्ही लाटू शकता।
हे बघा छान प्रकारे गोळा आपला भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला छान प्रकारे असा मॉइश्चर आलेला आहे, एकदम मऊ झालेला आहे. आता याचे आपल्याला 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचेत आणि छान प्रकारे लाट्या लाटून घ्यायच्यात. तेलावर या लाट्या लाटायच्यात. मी तर थोडंसं तेल घेतलंय. हे बघा तुम्ही अशी लाटी लाटून घ्यायची. लाटी आपल्याला चारी साईडनी फोल्ड करून घ्यायची. त्याच्यामुळं थोडीशी जाडसर आणि थोडीशी पातळसर अशी लाटायची. जास्त जाड लाटी तुम्ही ठेवू नका. जास्त जाड लाटी ठेवली तर आपल्या टोस्ट ज्या आहेत त्या चांगल्या बनणार नाहीत. त्यामुळे अगदी व्यवस्थितच लाटी लाटून घ्यायची. चारी साईडने आपल्याला फोल्ड करायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. मी दाखवलंय तसंच अगदी तुम्ही सगळ्या लाट्या फोल्ड करून घ्या लाटून. याच्यात मिठाचं प्रमाण आहे, साखरेचं आहे, गव्हाचं पीठ आहे, रवा आहे. त्याच्यामुळं अगदी छान आणि चविष्ट अशा टोस्ट बनतात. आणि पहिली गोष्ट या पौष्टिक आहेत. मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवून अगदी सहजरीतीने देऊ शकता. वेळही खूप कमी लागतो, जास्त लागत नाही. आता मी या सगळ्या लाट्या छान प्रकारे लाटून घेते. आता सगळ्या लाट्या लाटून झाल्यात तर मी एका चाळणीला तेल लावून घेतले. त्याच्यात ह्या लाट्या उकडण्यासाठी ठेवणार आहे. छान प्रकारे आपल्याला ह्या उकडून घ्यायच्यात एक 10 ते 15 मिनटं. तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही थोडंसं याला वरून तेल लावून मायक्रोवेव्हमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी स्टीम करू शकता, जर तुम्हाला अशा उकडून हव्या नसतील तर. आता आपल्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, त्याच्यामुळे हा घरगुती उपाय आहे आपला छान असा. एक टोप घेतलाय, त्याच्यात एक तांबर पाणी घातले, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे. आता 15 ते 20 मिनटं या मी छान उकडून देणार आहे. फुल गॅसवर आपल्याला ह्या लाट्या ज्या आहेत आपल्या लाटलेल्या टोस्टच्या त्या उकडून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा या लाट्या दिसत आहेत टोस्टच्या. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आपली चालू आहे. आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण वाफवून घ्यायचं. ते तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेली आहेत वाफवलेली. आता या आपल्याला पलटी करून घ्यायच्यात, म्हणजे दोन्हीकडून सुद्धा छान प्रकारे उकडल्या जातील. हे बघा मला उन्हातल्याने कठीण जातंय तर मी बघा हातानेच या लाट्या अगदी सहजरीतीने पलटी करते. हाताला अजिबात चिटकत नाहीयेत. आता अगदी 5 मिनिटे फक्त झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आता 5 मिनिटे झालेली आहेत. तर याला ज्या उकडायला ठेवलेल्या लाट्या आहेत त्या पूर्णपणे टोस्टसाठी तयार झालेल्या आहेत, छान प्रकारे उकडलेल्या आहेत. पीठ जर हाताला चिकटलं नाही तर समजून जायचं की छान प्रकारे हे पीठ आपलं उकडून तयार आहे. तर आता हे पीठ आपण ह्या ज्या लाट्या आहेत त्या आता साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी. गॅस बंद करूया. आता या लाट्या 10 ते 15 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया. मस्त अशा या आजच्या टोस्ट बनणार आहेत. मी इथे एक पोळपोट घेतलाय. लाट्या आपल्या छान प्रकारे थंड झालेल्या आहेत. आता या पोळपोटावर मी अगदी अर्धा इंचामध्ये कट करून घेणार आहे. जेवढ्या तुम्ही लहान लाट्या या कट करून घेताल अगदी या वडीच्या आकाराच्या, तेवढ्या त्या पातळ आणि छान आणि कुरकुरीत होतात. नीट लक्षात ठेवा. तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती प्रमाणात त्या कट करायच्यात. अर्धा इंच, 1 इंच, कोणाकोणाला 1.5 इंच, कोणाला जाड ही टोस्ट आवडतात, कोणाला पातळ टोस्ट आवडतात. त्यानुसारच या वड्या छान प्रकारे कट करून घ्यायच्यात. आता मी इथं
सगळ्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्हाला मी दुसरे सुद्धा लाटीच्या वड्या कट करून दाखवत आहे. अगदी सहज रीतीने या वड्या कट होत आहेत. पाहू शकता तुम्ही. मस्त अशा या टोस्ट आज आपल्या बनणार आहेत. तुम्ही बघू शकता यांचा आकार, यांचं मॉइश्चर अगदी मस्त असं आलेलं आहे. तुम्हाला मुलांची जर खूपच काळजी असेल त्यांच्या खाण्यापिण्याची, तर हा नाश्ता तुम्ही त्यांच्यासाठी नक्की नक्की ट्राय करा. आणि हा नाश्ता तुम्ही ट्राय केल्यावर मला कमेंट करायलाही विसरू नका. तर मी इथे एक आता कढई घेतलेली आहे, त्याच्यात तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छानपैकी गरम होऊन द्यायचंय. फुल गॅसवरच तेल ठेवायचे आणि नंतर त्या स्लरी केलेली आहे आपण, त्या स्लरीमध्ये बुडवून या वड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे या टोस्ट. फुल गॅसवरच का, तर आपण याच्यात साखरेचं प्रमाण घातलेलं आहे, त्यामुळं कढईला या वड्या ज्या टोस्ट आहेत त्या खाली चिकटण्याची भीती असते, तुम्ही नीट लक्षात ठेवा. त्यामुळे फुल गॅसवरच आपल्याला या टोस्ट तळायच्या आहेत आणि नंतर मीडियम फ्लेमवर 1-2-3 मिनटं खरपूस भाजण्यासाठी तळायच्या आहेत. खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर. नीट लक्षात ठेवा तुम्ही, फुल गॅसवरच आपल्याला या वड्या आधी सोडायच्या आहेत कढईमध्ये, नाहीतर कढईला ज्या टोस्ट आहेत त्या चिकटण्याचे खूप चान्सेस असतात. मस्त अशा लालसर आपल्याला या वड्या भाजून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये रवा मिक्स असल्यामुळं तेल अजिबात या टोस्ट पकडत नाहीत. तुम्ही केल्यावर तुम्हाला समजेलच. एकदम अशा, हे बघा मी कशा अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, तशा तुम्ही खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा या वड्या अगदी सहज रीतीने करू शकता. तुम्ही बघू शकता. आता या वड्यांचं तुम्ही एकदम बघू शकता, अगदी सहज रीतीने या वड्या तुटत आहेत. अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत या वड्या बनवून तयार आहेत. मी थोडीशी वडी खाऊन बघते. अगदी मस्त अशा या टोस्ट आज आपल्या झालेल्या आहेत. तुम्ही चहा सोबत मुलांना, तुम्ही दुधासोबत देऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. बघू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत या टोस्ट बनलेल्या आहेत. जेवढ्या तुम्ही पातळ टोस्ट कट करणार तेवढ्या त्या मस्त बनणार. बघू शकता. तर बनून तयार आहेत मस्त अशा आपल्या पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या टोस्ट. तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मी इथं आर्यनला खायला दिले, त्यालाही या टोस्ट खूप आवडल्यात, त्यामुळे तो म्हणतोय खूप छान झालेत मम्मा. तर तुम्ही बघू शकता, मी एकावर एक वडी तुम्हाला ही जी टोस्ट आहे ती घासून दाखवते. एकदम असे कडक आणि मस्त झालेले आहेत, खुसखुशीत. बघू शकता. तुम्हालाही माझी रेसिपी आजची आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केल्यावर मला कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.